नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हाडा भरती 2021, भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021च्या एकत्रितरित्या तयारीसाठी सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवर जमीन व पाण्याचे प्रमाण अनुक्रमे किती आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे, पृथ्वीवर जमीन व पाण्याचे प्रमाण अनुक्रमे 29 व 71% आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा येथे बरोबर आहे. जमिनीचे प्रमाण 29%, तर पाण्याचे प्रमाण हे 71% आहे. दुसरा प्रश्न आहे, तपंबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे डॅश डॅश वायू असतात. आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 40%. तपंबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 40% वायू असतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, हवेतील प्रमुख घटक कोणता आहे? आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. हवेतील प्रमुख घटक हा नायट्रोजन आहे. मित्रांनो, नायट्रोजनचे हवेतील एकूण प्रमाण किती असते? तर ते साधारणपणे 78% असते. ऑक्सिजनचे प्रमाण त्यानंतर 21% आहे. आर्गॉनचे प्रमाण हे त्यानंतर त्या ऑक्सिजनच्या खालोखाल 0.9 म्हणजे 0.9% इतके आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.03% एवढे आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, अमोनिया निर्मितीमध्ये डॅश डॅश या वायूचा उपयोग केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे नायट्रोजन. अमोनिया निर्मितीमध्ये नायट्रोजन या वायूचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 5 आहे, अग्निशामक नळकांड्यामध्ये खालीलपैकी डॅश डॅश या वायूचा उपयोग केला जातो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 6 आहे, विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी डॅश डॅश या वायूचा उपयोग केला जातो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन या वायूचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 7 आहे, ओझोन संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16 सप्टेंबर. ओझोन संरक्षण दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, ओझोन या वायूचं महत्त्व काय आहे? तर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी किती टक्के पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0.3%. पृथ्वीवर जे एकूण उपलब्ध पाणी आहे त्यापैकी केवळ 0.3% एवढे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. मित्रांनो, एकूण पाण्याच्या तुलनेमध्ये 0.3% हा आकडा जरी खूप कमी वाटत असला तरी हा आकडा पृथ्वीवरील एकूण सजीवसृष्टी जी आहे त्यांच्या दैनंदिन वापरासाठीचा हा पुरेसा आकडा आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था डॅश डॅशमध्ये स्थापन करण्यात आली. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1875. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी जी भारतीय हवामानशास्त्र संस्था स्थापन करण्यात आली होती ती 1875 स्थापन करण्यात आली होती. भारतीय हवामानशास्त्र संस्था हवामानाचे निरीक्षण करून
हवामानाविषयक अंदाज वर्तविण्याचे मुख्य काम करते. त्याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेद्वारा केली जातात. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या कोणत्या घटकांमार्फत अन्न तयार करण्याची प्रक्रिया केली जाते? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पाने. वनस्पतीचं जे पान असतं, ज्याचा रंग हिरवा असतो, या पानामार्फत अन्न तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. मित्रांनो, वनस्पतीची जी पानं आहेत ती सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि मुळांद्वारे शोषलेले जे पाणी आहे आणि हवेतील घटक याद्वारे आपले अन्न तयार करते आणि या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया अशा पद्धतीने म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फोटोसिंथसिस असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 11 आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑक्सिजन. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती हे ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकतात. मित्रांनो, प्रकाश संश्लेषण क्रिया ही वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने करत असतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे जे वनस्पती आपलं अन्न तयार करतात, ही क्रिया फक्त दिवसा केली जाते वनस्पतीकडून, म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश असतो. रात्रीच्या वेळी मात्र वनस्पती ह्या कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन वायू शोषून घेतात आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी शक्यतो झाडाच्या खाली झोपू नये, कारण वनस्पती या कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडत असतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वनस्पतीच्या मुळाचे कार्य कोणते किंवा कोणकोणती आहे किंवा आहेत? पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. म्हणजे वनस्पतीच्या मुळांचे कोणकोणते कार्य आहेत? तर वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण करणे, माती घट्ट धरून ठेवणे, अशा पद्धतीची ही वनस्पतीची कार्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींचे वर्गीकरण सर्वात प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केले? आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे वर्गीकरण सर्वप्रथम केले. जगातील सर्वात मोठे फूल डॅश डॅश हे आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राफ्लेशिया अर्नोल्डी हे जे फूल आहे हे जगातील सर्वात मोठे फूल आहे. मित्रांनो, राफ्लेशिया अर्नोल्डी हे जगातील सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते. राफ्लेशिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर एवढा असतो. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान फूल डॅश डॅश हे आहे. आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उल्फिया. उल्फिया हे जगातील सर्वात लहान फूल आहे. उल्फिया या फुलाचा जो व्यास आहे तो 0.5 मिलीमीटर इतका लहान असतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची निर्मिती केव्हा करण्यात आली? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2005. 2005 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थेची निर्मिती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर व कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे विलार्ड गिब्स.
जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर व कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. प्रश्न क्रमांक 18 आहे, शुष्क बर्फ म्हणजे काय? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फ होय. पुढचा प्रश्न आहे, स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला डॅश डॅश म्हणतात. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संप्लवन, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये सब्लिमेशन असे म्हणतात. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात. मित्रांनो, संप्लवनाची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं घेता येतील की कापराची वडी जर आपण हवेमध्ये ठेवली तर काही वेळाने आपल्याला तिचा आकार जो आहे तो लहान झालेला दिसतो. म्हणजे या कापराच्या वडीचं काय झालं तर या ठिकाणी हळूहळू स्थायूरूप जी कापराची वडी आहे त्याचं रूपांतर वायूमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. प्रश्न क्रमांक 20 आहे, कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्वचा. त्वचेवर कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे दिसतात. जसं की त्वचेवर चट्टा पडणे हे कुष्ठरोगाचं प्राथमिक लक्षण आहे. आणि ज्या ठिकाणी हा चट्टा पडलेला असतो त्या ठिकाणी जी त्वचा आहे ती संवेदनाहीन होते, म्हणजे कोणत्याही प्रकारचा सेन्स हा या त्वचेवर राहत नाही. पुढचा प्रश्न आहे, सूर्य मावळताना किंवा उगवताना तांबडा रंगाचा दिसतो, त्याला प्रकाशाचे कोणते गुणधर्म कारणीभूत असतात? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रकाशाचं विकिरण. हा जो गुणधर्म आहे हा सूर्य मावळताना किंवा उगवताना जो तांबडा रंगाचा दिसतो त्याला हे विकिरण हा गुणधर्म कारणीभूत आहे. मित्रांनो, जे इतर 3 पर्याय आहेत म्हणजे अपस्करण, अपवर्तन, परावर्तन आणि त्यासोबत विकिरण, हे नेमके काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय तर प्रकाशाचे अपस्करण म्हणजे प्रकाश किरणांचे 7 रंगछटामध्ये होणारे रूपांतर. प्रकाश किरण हा इंद्रधनुष्याच्या 7 रंगांपासून बनलेला असतो. जेव्हा तो प्रिझममधून बाहेर पडतो तेव्हा त्याचे अपस्करण होते आणि हा जो शोध आहे प्रकाशाच्या अपस्करणाचा शोध जो आहे हा न्यूटनने लावलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी बाजूच्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की पांढऱ्या रंगाचा प्रकाश हा प्रिझममध्ये येत आहे, परंतु प्रिझममधून जेव्हा तो प्रकाश बाहेर पडतोय तेव्हा मात्र त्याचं रूपांतर हे 7 रंगाच्या छटांमध्ये झालेलं दिसून येतं. याला प्रकाशाचं अपस्करण असे म्हणतात. आता पाहूया प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जेव्हा प्रकाश हा जातो तेव्हा त्या ठिकाणी प्रकाश हा आपला मार्ग बदलतो आणि त्याला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जेव्हा प्रकाश हा हवा माध्यमातून या पारदर्शक माध्यमामध्ये जातोय तेव्हा तो त्याचा मार्ग बदलतोय आणि तिथून पुढे परत हवा माध्यमामध्ये येताना त्याचा मार्ग बदललेला दिसतोय. आता आपण पाहूया प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय. जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणांवर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात आणि या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणतात. आता या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की सूर्यप्रकाश जेव्हा पृथ्वीवरती येतो तेव्हा पृथ्वीवरील जी लहान लहान कण आहेत त्या कणांवरती प्रकाश पडतो आणि त्या कणांवरून तो प्रकाश जो आहे तो विक्षेपित होतो आणि यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय तर प्रकाश जेव्हा एका
पदार्थावर पडतो, कोणत्याही सरफेसवरती पडतो, तेव्हा त्या ठिकाणाहून प्रकाशाचे रिफ्लेक्शन होते, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण परावर्तन म्हणतो. आता या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की एक मुलगा हा आरसा घेऊन उभा आहे आणि सूर्यप्रकाश हा या आरशावरती जेव्हा पडतो तेव्हा त्या ठिकाणाहून सूर्यप्रकाश हा परावर्तित होऊन या ठिकाणी या भिंतीवरती उजेड पडलेला दिसतो, म्हणजे याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. प्रश्न क्रमांक 22 आहे, CCTNS कशाशी संबंधित प्रणाली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुन्हे व गुन्हेगार याच्याशी संबंधित CCTNS ही प्रणाली आहे. मित्रांनो, CCTNS म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, आणि ही जी प्रणाली आहे ही गुन्हे व गुन्हेगार तपास जाळे प्रणाली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य CCTNS पूर्णतः कार्यान्वित करणारे देशातील पहिले राज्य आहे. या प्रणालीमार्फत राज्यातील नागरिकांना आता ई-कंप्लेंट या ऑनलाईन पोर्टलद्वारे राज्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सेवा उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे पुढीलपैकी काय कार्य आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मानवाच्या शरीरातील ऑक्सिजनचे परिवहन करणे हे हिमोग्लोबिनचे कार्य आहे. मित्रांनो, रक्तकोशिकांमध्ये उपलब्ध असलेले लोहयुक्त प्रोटीन म्हणजे हिमोग्लोबिन होय. आणि हिमोग्लोबिनचं कार्य जसं आत्ता मी सांगितलं की शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटीन करतात, आणि हे प्रोटीन म्हणजेच हिमोग्लोबिन होय. पुढचा प्रश्न आहे, निसर्गात किती मूलद्रव्ये आढळतात? याचं बरोबर उत्तर आहे, निसर्गामध्ये एकूण 92 मूलद्रव्ये आढळतात. मित्रांनो, आत्तापर्यंत 119 मूलद्रव्य ही शोधली गेली आहेत, आणि त्यातील प्रथम जी 92 मूलद्रव्ये आहेत ती निसर्गनिर्मित आहेत. त्यातील प्रथम 92 जे आहेत ते निसर्गनिर्मित आहेत, आणि उर्वरित जे आहेत ती मानवनिर्मित आहेत. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थायरॉईड ग्रंथी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे थायरॉईड ग्रंथी, जी आपल्या गळ्यामध्ये किंवा घशामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले शैवाल उद्यान म्हणजे मॉस गार्डन कोणत्या राज्यात उभारण्यात आलेले आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तराखंड. उत्तराखंड राज्यामध्ये मॉस गार्डन म्हणजेच शैवाल उद्यान, जे की भारतातील पहिले आहे, हे उभारण्यात आलेले आहे. मित्रांनो, हे मॉस गार्डन उत्तराखंडमध्ये नैनिताल या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्विअंतर्वक्र. लाल रक्तपेशींचा आकार हा द्विअंतर्वक्र असतो. या ठिकाणी या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ह्या लाल रक्तपेशी आहेत, आणि यांचा आकार जो आहे हा दोन्ही बाजूने आतल्या बाजूला दबलेला आहे, ज्याला आपण द्विअंतर्वक्र आकार असा म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात जवळजवळ डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 97,000. मानवी शरीरामध्ये जवळजवळ 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. पुढचा प्रश्न आहे, डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रक्तपिटिका. रक्तपिटिका या रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसाला दररोज सरासरी श्वासाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 ते 20 किलो. पुढचा प्रश्न आहे, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते?
आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती डॅश डॅश आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्विखंडन. द्विखंडन ही जीवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी डॅश डॅश पद्धतीने होते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पायरोगायराचे प्रजनन हे शकीय किंवा लैंगिक दोन्ही पद्धतीने होत नाही. तर स्पायरोगायराचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? तर स्पायरोगायराचे प्रजनन हे खंडीभवनाने म्हणजे फ्रॅगमेंटेशन या पद्धतीने होते. प्रश्न क्रमांक 34 आहे, पित्त हे डॅश डॅश अवयवात होते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यकृत. यकृतामध्ये पित्त होते. प्रश्न क्रमांक 35 आहे, ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, झायमेज. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी झायमेज हे संप्रेरक वापरले जाते. प्रश्न क्रमांक 36 आहे, पृथ्वीचे वयोमान कोणत्या पद्धतीने मापन केले जाते? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, युरेनियम मापन पद्धती. युरेनियम मापन पद्धतीने पृथ्वीचे वयोमान हे मोजले जाते. प्रश्न क्रमांक 37 आहे, विद्युत शक्ती म्हणजेच इलेक्ट्रिक पॉवर डॅश डॅशमध्ये मोजतात. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वॅट. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजेच विद्युत शक्ती ही वॅट या एककामध्ये मोजली जाते. प्रश्न क्रमांक 38 आहे, ध्वनीचे वहन खालीलपैकी कोणत्या माध्यमातून होणार नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निर्वात पोकळी. निर्वात पोकळीमधून ध्वनीचे वहन होणार नाही. मित्रांनो, ध्वनी हे तरंगाच्या स्वरूपात प्रसारित होतो. तरंगाच्या म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण वेव्ज असं म्हणतो. वेव्जच्या माध्यमातून ध्वनी हा प्रसारित होत असतो. ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो, त्याला माध्यम म्हणतात. आणि ते माध्यम म्हणजे घन, द्रव किंवा वायू असू शकतो. ध्वनी निर्वात पोकळीमधून प्रवास करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 39 आहे, ENT म्हणजे इयर, नोज अँड थ्रोट स्पेशालिस्ट डॉक्टर कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंतर्वक्र आरसा. ENT स्पेशालिस्ट डॉक्टर हे अंतर्वक्र आरशाचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 40 आहे, एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे डॅश डॅश. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेग. एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे वेग होय. मित्रांनो, आता इतर पर्याय जे दिलेले आहेत त्यांच्या व्याख्या कशा पद्धतीने करता येतील हे पाहूया. चाल म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्पीड असे म्हणतो. तर चाल हे अंतर भागिले काळ म्हणजे अंतराचा जो दर आहे त्याला चाल असे म्हणतात. वेग म्हणजे काय, तर विस्थापन भागिले काळ म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम म्हणजे वेग. त्वरण, ज्याला इंग्रजीमध्ये ॲक्सेलरेशन म्हणतो. ॲक्सेलरेशन म्हणजे वेगातील बदलाचा कालसापेक्ष दर. आणि गती म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालाउघात होणारा बदल म्हणजे गती होय. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी सदिश राशी ओळखा. आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्वरण. त्वरण ही सदिश राशी आहे. मित्रांनो, सदिश राशी म्हणजे काय, तर जी राशी जी
दर्शविण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हीची आवश्यकता असते, त्याला सदिश राशी म्हणतात. आणि अदिश राशी म्हणजे जी दर्शविण्यासाठी फक्त परिमाण याची आवश्यकता असते. तापमान दर्शविण्यासाठी दिशेची आवश्यकता नाही, फक्त परिमाणाची आवश्यकता असते. वस्तुमानासाठी सुद्धा परिमाणाची आवश्यकता असते फक्त, आणि घनतेसाठी सुद्धा. त्यामुळे तापमान, वस्तुमान आणि घनता या अदिश राशी आहेत. तर त्वरण याच्यासाठी आपल्याला दिशेची सुद्धा आवश्यकता असते, की कोणत्या दिशेमध्ये त्वरण होत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचे असते. म्हणून त्वरण ही सदिश राशी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न जे म्हाडा भरती 2021, भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या तिन्ही परीक्षांसाठी विचारण्याची शक्यता आहे अशा प्रश्नांची सविस्तर चर्चा केली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.